तर फेसबुकचं पेज आपण कसं काढायचं बघूयात. पहिल्यांदा तुम्हाला या तुमच्या प्रोफाईल्सवरती क्लिक करायचं आहे. तिथे गेल्यानंतर पेजेस म्हणून एक ऑप्शन्स येतो, बरोबर. पेजेसमध्ये तुम्हाला जेवढी तुमची पेजेस आहेत ती सगळी पेज तुम्हाला दिसतात. त्याच्यामध्ये क्रिएट पेज नावाचा एक वरती ऑप्शन येतो. त्याच्यामध्ये दोन ऑप्शन येतात, न्यू प्रोफाईल और पेज. म्हणजे फेसबुकवरती आपण आपल्याच अकाउंटवरती दोन प्रोफाईल पण बनवू शकतो. त्यासाठी पर्सनल प्रोफाईल दिलं आहे आणि पब्लिक पेज दिलं आहे. तर आपल्याला बिझनेस प्रोफाईल काढायचं आहे म्हणून आपण पब्लिक पेजवरती क्लिक करूयात. नेक्स्ट आपल्याला पेजचं नाव तुम्हाला काय ठेवायचं, तर मला हे आपल्या बिझनेससाठी करायचं, तर मला एक पेज क्रिएट करायचं आहे जॉबसाठी. म्हणजे माझ्याच बिझनेससाठी जॉबसाठी एक पेज क्रिएट करायचं आहे. तर तिथं आपण टाकूयात फेसबुकवरती नाव जॉब ओपनिंग इन ऑल महाराष्ट्र. जॉब ओपनिंग्स इन ऑल महाराष्ट्र, बरोबर. हे नाव टाकलं, नेक्स्ट केलं. देन आपण इथं कॅटेगरी, आता आपण जॉबची कॅटेगरी टाकली. तुमचा जर एखादा बिझनेस असेल वेगळा किंवा एखादी सलून असेल, एखादा शॉप असेल, किंवा इथं दिलेत बघा म्युझिक बँड, हेल्थ ब्युटी, सुपर मार्केट, हे अशा पद्धतीचं तिथं दिलेलं असतं. दुसरं आपण इथं तीन तुम्ही तुमचे बिझनेसचे टाईप टाकू शकता. इथं दिलेत बघा बिझनेसचे कॅटेगरी थोडक्यात. तर कॅटेगरी आपण 3 टाकायचे तिथं बघा. मी 2 आणि 3 इथं तुम्हाला 3, बरोबर. 3 कॅटेगरी टाकली की ती डायरेक्ट जाईल. क्रिएट म्हटलं की क्रिएट प्रोफाईलवरती क्लिक करायचं. हे प्रोफाईल क्रिएट होते आपली. ह्या अशा पद्धतीचं कॅटेगरेशन टाकलं, क्रिएट प्रोफाईलवरती क्लिक केलं की नंतर क्रिएट कंटेंट्स अँड विथ फॅन्स हा सेकंड नंबरचा ऑप्शन, बरोबर. आणि प्रमोट युअर प्रोडक्ट्स ऑर सर्व्हिसेस. म्हणजे तुम्हाला पेज कशासाठी बनवायचं आहे, म्हणजे तुम्हाला कंटेंट क्रिएट करण्यासाठी पेज बनवायचं आहे का बिझनेससाठी पेज बनवायचं आहे. तर प्रमोट बिझनेस, बरोबर. आपल्याला बिझनेससाठी बनवायचं आहे. प्रमोट युअर प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस, बरोबर. प्रमोट युअर सर्व्हिसेसवरती क्लिक करायचं, बरोबर. देन आपण बायोमध्ये आपण काय टाकूयात, वी प्रोव्हाइड. म्हणजे आपल्या बिझनेसच्या रिलेटेड जे काय बायो असेल ते तिथे टाकायचं. ऑल टाईप्स ऑफ जॉब्स इन महाराष्ट्र, बरोबर. आपला हा कॅप्शन म्हणजे थोडक्यात बायो, बरोबर. नंतर आपण वेबसाईट इथं टाकायचे. बरोबर, अशी वेबसाईट टाकायची. वेबसाईट टाकल्यानंतर खाली आपण ईमेल आय डी, तुमचा ईमेल आय डी जो काय असेल तो तुम्ही ईमेल आय डी टाकायचा. असं मेल आय डी टाकायचा आहे. देन आपण लोकेशन, तुमचा ॲड्रेस जो काय असेल तो ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेस आता मी पुणे टाकतो. सिटी तुमची जी काय असेल ती सिटी टाकायची आहे. इथं मात्र ॲड्रेस तुमचा फुल टाकायचा. म्हणजे जे काय असेल कुठलाही ॲड्रेस तुम्ही तुमचा बिझनेसचा जो काही बिझनेसचा ॲड्रेस असेल तो तुम्ही बिझनेसचा ॲड्रेस टाकू शकता. पुणे सिटी, बरोबर. तुमचा पोस्टेड कोड कुठला असेल तो पोस्टेड कोड म्हणजे पोस्टाचा कोड, थोडक्यात पोस्ट कोड आपण टाकूयात, बरोबर. पोस्टेड कोड टाकलं. इथं आवर्स, आता जसं आपण गुगल पेज काढतो, फेसबुक पेज सेम तशाच पद्धतीनं, किंवा अकाउंट्स काढतो फेसबुकवरती, किंवा तशा पद्धतीनं आवर्समध्ये पण आपण ह्याच पद्धतीनं टाकायचं. जसं आपण आपल्या गुगल बिझनेसला जसं रजिस्टर करतो त्याच पद्धतीने आवर्स येतात, किंवा व्हॉट्सॲपला पण आता व्हॉट्सॲप बिझनेसला सिस्टीम आली तशा पद्धतीनं इथं ऑलवेज ओपन करायचं. नाहीतर तुम्हाला आवर्स द्यायचे असेल तर आवर्स द्यायचे. इथं मी ऑलवेज ओपन करतो, बरोबर. आता मंडे ट्यूजडे कधी कधी आपलं ऑफिस आहे काय हे इथं टाकू शकता तुम्ही, पण मी इथं 24 ऑलवेज ओपन केलं, बरोबर. नेक्स्टवरती क्लिक केलं. देन आपण नेक्स्ट पेजला गेलो, बरोबर. हे पेज आपलं क्रिएट होते, बरोबर. आता इथं आलाय कवर फोटो, बरोबर. हा जो बॅकचा आहे मोठा तो कवर फोटो. असा एक प्रोफाईल फोटो तुम्ही सिलेक्ट करून ठेवायचा आहे. कवर फोटो टाकल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा एक दुसरा म्हणजे डिस्प्ले प्रोफाईल, हा एक आपण डिस्प्ले प्रोफाईल टाकूयात जॉब ओपनिंगचा, बरोबर. मी 2 फोटो एक सिलेक्ट करून ठेवले, तसे तुम्ही ठेवू शकता, बरोबर. एडिट ॲक्शन बटन इथं दिसतंय निळ्या कलरची पट्टी तुम्हाला, एडिट ॲक्शन बटन. आता हे महत्त्वाचं असतं. एडिट ॲक्शन बटनला आपण कुठलंही ॲक्शन बटन टाकू शकता. म्हणजे आता हे बटन्सवरती क्लिक केल्यानंतर कॉल नाऊचा ऑप्शन आपण क्लिक करायचा आहे. कॉल नाऊचा मला ऑप्शन पाहिजे म्हणून तो कॉल नाऊचा ऑप्शन मी क्लिक केला, बरोबर. आता इथं बेसिकली तुम्हाला इंडिया टाकायचं आहे, इंडिया,
बरोबर. इंडिया टाकल्यानंतर इथं तुमचा जो काही फोन नंबर आहे तो फोन नंबर तुम्हाला इथं मेन्शन करायचा आहे. देन सेव्ह म्हणायचं. बरोबर. सेव्ह म्हटल्यानंतर कॉल नावचा बटन आपण ॲड केला. नेक्स्ट तुम्ही तिथं व्हॉट्सॲप बटन पण ॲड करू शकता, अदर ऑप्शन पण ॲड करू शकता. नेक्स्ट म्हणलं फक्त एडिट ॲक्शन बटन हे कंपल्सरी प्रत्येकानं करायचं. बरोबर. इथं तुम्ही तुमचे फ्रेंड्स जे काय असतील ते तुम्ही ॲक्टिव्ह करू शकता, म्हणजे इन्व्हाइट करू शकता फ्रेंड्सला. बरोबर. तुमच्याच पेजवरती. नेक्स्ट झाल्यानंतर नेक्स्ट तुमचं सी मोर सजेशन, म्हणजे तुम्हाला पेजवरती कुठले फॉलोअर्स वगैरे वाढवायचे असतील किंवा फॉलो करायचे असेल आपल्या पेजवरनं, तर तुम्ही इथं सी मोर सजेशनमध्ये करू शकता. मी नेक्स्ट करतो बेसिकली. इथं तुम्हाला मार्केटिंग अँड प्रमोशनल ईमेल्स युअर पेज, म्हणजे आपल्या पेजच्या रिलेटेड आपल्याला मार्केटिंग आणि ईमेल्स करायचे आहेत का, तर येस करायचं, हे एक ॲक्टिव्ह करायचं. देन डन करायचं. डन केल्यानंतर तुमचं फेसबुकचं पेज हे क्रिएट होतं. फेसबुकचं पेज क्रिएट होतं. फेसबुकचं पेज हे अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो आपल्या बिझनेसच्या वाढीसाठी आणि बिझनेसच्या रेग्युलरसाठी. म्हणजे बिझनेसवरती आपल्याला जर तुम्हाला पेज ओपन करायचं असेल, म्हणजे फेसबुकवरती जर तुम्हाला तुमचा बिझनेस ग्रो करायचा असेल, तर ह्या पद्धतीचं तुम्ही पेज क्रिएट करू शकता मित्रांनो. आपण येत्या 5 ते 10 मिनटात आपण हे पेज कसं क्रिएट करायचं हे शिकलो. ह्या पद्धतीचं तुम्ही तुमचं पेज क्रिएट करू शकता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचा बिझनेस घेऊन जाऊ शकता. ह्या पद्धतीचं पेज तुमचं क्रिएट झालं आहे मित्रांनो. आणि त्याचनंतर फेसबुकचा ग्रुप कसा काढायचा आपण बघूयात ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. इथं तुम्ही तुमचं पेज मॅनेज करू शकता. धन्यवाद.